मित्रांनो पाठीमागं चालू आहे विजय मिरवणूक। इकडे आहे खंडराव मंदिर, तिकडे आपण गणेश भाऊंची सांगता सभा केली, त्यांना घरी जय महाराष्ट्र केला, ते घरी गेले। आता आपण चाललो आहोत आपल्या मोटरसायकलकडे। आपली मोटरसायकल इकडे मागे लावलेली आहे, ती घेऊयात आणि घराकडे जाऊयात। मित्रांनो इकडे चालू आहे विजय मिरवणूक राहुल दादा आहेर यांची। काय रे, बर बर बर। तर अशा पद्धतीने चांदवड देवळा विधानसभेचा निकाल लागलेला आहे। तिकडे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, आमदारांचं कार्यालय, खंडराव रोड। आपण आत्ताच खंडेराव रस्त्याला गणेश भाऊ निंबाळकरांची सांगता सभा ऐकली। प्रतीक दादा कुठे? प्रतीक दादा, चला आपली मोटरसायकल त्या बाजूला आहे। जायला मिळतं का नाही पाहू आपण। गाणं बंद आहे, गाणं। ओके ओके ओके। हॅलो, बाजू का हो सर, दादा 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 सर, हो दादा चला थोडं झेंडा आला का प्रतीक? सांग रे बटन। स्वामी समर्थ नगर, स्वामी समर्थ मंदिराकडचा जो रस्ता आहे तिकडे ट्रॅफिक जाम आहे। आता सर्व कार्यकर्ते घराकडे निघालेत। दादा बॅक कॅमेरा लाव। पुढे एक कार आहे, तिच्यामुळे हा रस्ता बंद झाला होता, फायनली सुरू झाला आहे। तर चला आता जाऊयात घराकडे। विजयी उमेदवारांचे बॅनर लगेच तात्काळ लागले सुद्धा। वाहेगुरु 24 चला आपण आलो आता रेस्ट हाऊस पाशी। आता जाऊया फुले नगरला। बघा तात्काळ बॅनर लागलेले आहेत विजयी उमेदवारांचे। इकडे देवा भाऊ आणि राहुल दादा विजयी भाऊ। फायनली 5 मिनिटात आपण घरी जाऊ आणि मग आपल्याला जायचं आहे दवाखान्यात पप्पांकडे डब्बा द्यायला। आज सकाळपासून आपला दवाखान्यात चक्कर झाला नाही, सगळी जबाबदारी पूर्वा दिदीने आज पार पाडली। तिची ई बाईक पण पंक्चर आहे, ती पण घ्यावी लागेल। चलो थंडी पण वाजते ना दादा। दादा पिशवी घेतली का? चला आजा फिर। किती वाजले? छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर हे वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आपण आलेलो आहोत घरी। आहे का कोणी घरी? काय झालं? हां आता विषय झाला गाडीवर, तिची लॉक आहे ना ती घ्यायला जायचं।
पण पंचरवाला नाही तिथं. पूर्णच करून आले. नाही नाही, विषय काय यार, यूट्यूब फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिलीसाठी आणि मला नाद येतं. सकाळपासून गेलेले, मध्ये फक्त जेवायला आलेले, आता वाजले किती 6:30 वाजले. आणि जेनेरेटिक काय म्हणतात ना ते, या पोरामध्ये हटला नाही अजिबात. एक नंबर, एवढ्या गर्दीमध्ये त्याचा आवड होती. आणि विशेष म्हणजे गणेश रमेश निंबाळकरांसोबत त्यांनी फोटो काढलेला आहे, हा ना बेटा. ओके माऊ, तुला नेलं असतं पण मग गर्दी खूप असते. तर मित्रांनो, फायनली आपण घरी आलेलो आहोत. चौरंगी लढतीमध्ये अटीतटीच्या लढती होतील असं वाटत होतं, पण एकतर्फी झालं. तर असो, राजकारण आहे, जनमत आहे. तर फायनली करूया व्हिडिओचा एंड आणि आता जाऊया. डबा किती वाजता द्यायचा आहे? 7:30. ठीक आहे, आता उद्यापासून आपल्याला नवीन विषय घ्यावा लागेल, कारण आता राजकारण हा विषय संपलेला आहे. क्या बन रहा है अभी घर में? मसूर डाळची आमटी, भात, पोळ्या. क्या बात आहे. तुम्हाला नाही का इंटरेस्ट राजकारणात? लाडक्या बहिणी, आम्हाला खुश केलेलं आहे ना लाडक्या बहिणींना. असो, तुमचंही मनापासून अभिनंदन, आभार. कारण आम्ही या प्रक्रियेमध्ये बाहेर फिरत असताना तुम्ही घर सांभाळलं, पोटा पाण्याचा विषय तुम्ही मिटवला. आज दवाखाना सगळा पूर्वानी पाहिला का? सकाळी चहा नाश्त्यापासून. तर माऊ डाबा द्यायला गेली तेव्हा पंक्चर झाली का गाडी? आले विषय हार्ड यार. चांदवडला दर हप्त्यात एकदा गाडी पंक्चर होते. चला असो, चल बाय आपण गाडी घेऊन येऊ मग आता. अरे यार, तू आता दिवसभर फिरला, तू पाणी गरम कर, आंघोळ कर. अरे यार, बरं ठीक, नेतो त्याला, लोटायला मजा येईल गाडीला. तर मित्रांनो, आम्हाला करायची आंघोळ, पण आता दोनही गॅस बिझी आहेत. तर किती वेळ लागेल पाणी तापायला? मग आम्ही तोपर्यंत गाडी घेऊन येतो. कोणाला या सासूबाई. काय चाललं म्हटलं? काय नाही, मला सवय नाहीये, मी आले बाई. हे काय झालं होते, बुंदी आहे, काही ऊस आहे. हे बघ, हे सासूबाईने आणलेली आहे बुंदी. त्या रव्याची बुंदी आहे. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. कधी मध्ये गुलाबजाम पण आणत जा. अंजीर बर्फी आणा, काजू कतली आणा, हरकत नाही. तर मित्रांनो, पुढच्या 4-5 दिवस जेवणासोबत स्वीट खाण्यासाठी आपल्याला 13व्याची बुंदी आलेली आहे. आपण चाललो आता पूर्वा दिदीची बाईक घ्यायला, आणि हा बेड आणलेला आहे आपण. आपल्या पप्पांना आता उद्या परवा जर डिस्चार्ज मिळाला तर हा बेड आपल्याला लागणार आहे. आणि बेड आपल्याला मिळालेला आहे. आपण टॉर्च लाईट लावू, बॅटरी लो म्हणते. महावीर जैन सेवा केंद्र चांदवड यांच्याकडनं आपल्याला बेड मिळालेला आहे. त्याला कुठलेही चार्जेस लागत नाही. चला आता गाडी घेऊन येऊ पूर्वाची. मित्रांनो, हा आहे चंद्रभागा मॉल. आणि दिवाळीच्या खरेदीमध्ये बेसन पीठ थोडंसं चुकीचं आणलं गेलं होतं पूर्वान त्यांच्याकडनं, तर ते बदलून मिळालेलं आहे आपल्याला. आणि इकडे समोर ही बघू शकता तुम्ही, पूर्वाची ई बाईक पंक्चर झाली, ती लावलेली आहे. इथे पंक्चरचं दुकान आहे, पण ते बंद आहे सध्या. काय का मग भेटलं करतो काय पैसे विषय? एका मंदिराच्या प्रवेशद्वारासाठी एवढी मोठी चौकट बनलेली आहे. आपण अधिक माहिती घेतल्यावर तुमच्यापर्यंत पोचवू, पण छान आहे चौकट. जाऊ द्या. फायनली पूर्वा दिदीची गाडी घराकडे आणलेली आपण. मध्येच लावून घे गेट उघडून. कल संडे है, कल देखते उसको. उद्या पूर्वा दिदीला क्लास आहे, फक्त शाळा नाही, त्याच्यामुळे गाडीचा तसा काही वापर होणार नाही. हा सर, लोटून पाहिलं, पण ते ट्यूब जास्त फडफड करत होती. मग अशी खराब तशी खराब. इकडे जाऊ द्या. सकाळी आईला झाडायला. या पंक्चरचा वेगळा विषय. रोज 50-100 गाड्या चांदवडला पंक्चर होतात. मी जे पाहतो ते तुम्हाला दाखवेल आता शूटमध्ये, की कसं स्पीड ब्रेकरमध्ये चुका असतात, कसं रस्त्यावरती स्क्रू टाकलेले असतात. कोण टाकतं काय टाकतं माहीत नाही, त्याचा आपण शोध घेऊ. काय झालं, पुढचं ठीक आहे ना?
दिवसभर आपण निकाल ऐकला आणि आपण आता आलेलो आहोत दवाखान्यात. जाऊया आता आजीबाबांना भेटून घेऊ. चक्कर झाला नाही आपला दिवसभर. सुविधा हॉस्पिटल. आता डब्बा दिला आहे आजीबाबांकडे आणि इकडे निघालो आता घराकडे. जवळपास 10:30 वाजले. 9:15 वाजता आलो होतो आपण, तर निघालो आहे घराकडे. चला. बाबा झोपले होते त्याच्यामुळे त्यांचं शूट काही घेतलं नाही. आम्ही आल्यावर आजी थोडं वॉक करायला निघून गेली 10-1 मिनटं. मग शूट घेण्यासारखं काही नव्हतं. तर फायनली हे सुविधा हॉस्पिटल, ही फॅमिली. थंडी वाजते का रे? थंडी वाजती आहे. चला आता उद्या सकाळ. हां वरती पॅक. तर फायनली आजचा दिवस खूप धावपळीचा आणि खूप छान होता. तुम्ही सर्वांनी सर्व व्हिडिओंना लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केली. आभारी आहोत. तर व्हिडिओला इथेच एंड करतो. गुड नाईट. बाय बाय.